नमस्कार. सोशल मिररच्या मुलाखतीच्या या सत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सोशल मिरर हे असं एक माध्यम आहे की ज्याद्वारे आपण आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती ऐकल्या, ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना, पालकांना आणि ज्यांना नवीन करिअर करायचे अशा सर्व युवकांसाठी होत आहे. आज आपण असंच धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि कल्पनेच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या संकल्पना राबवणारे एका अधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि ते आहे पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर अभिनव देशमुख सर. नमस्कार सर. नमस्कार. आपलं या मुलाखतीच्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत. सर, आपण वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर पोलीस सेवेमध्ये आलात, तर हा प्रवास आपला कसा झाला आणि आपलं कौटुंबिक पार्श्वभूमी याला अनुरूप होती का? अनुरूप नक्कीच होती, कारण माझी आई ॲक्च्युली शिक्षण क्षेत्रामध्ये आहे आणि घरात त्यामुळे शैक्षणिक वातावरण होतं. ती अजूनसुद्धा ती प्राचार्य म्हणून काम करते BEd कॉलेजची उस्मानाबादमध्ये. आणि वडील सब रजिस्ट्रार म्हणून स्टॅम्प्स अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये लागले. ते ॲडिशनल कलेक्टर रँकवर रिटायर झाले आणि त्यामुळे प्रशासकीय सेवेमधल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना पाहण्याचा योग मला वडिलांमुळे तसा लहानपणापासून आला. म्हणजे त्यामुळे प्रशासकीय सेवेची ओढ जी होती ती आधीपासून होती. पण आमचा जो म्हणजे भाग आहे, ज्या भागात माझं शिक्षण झालं ते म्हणजे लातूर, उस्मानाबाद, परभणी, आमच्याकडे प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचं प्रमाण तसं तुलनेने तेव्हा खूप कमी होतं, विशेषतः UPSCच्या बाबतीत. आणि त्यामुळे शाळेमध्ये जर आपण चांगलं परफॉर्म करत असू, चांगले मार्क्स मिळत असतील, तर एक जनरल ट्रेंड असायचा की सायन्स घ्यायचं आणि डॉक्टर किंवा इंजिनियर ह्या दोन्हीपैकी 2 ऑप्शन उपलब्ध असायचे. आणि त्यामुळे मी MBBS झालो, पण प्रशासकीय सेवेची ओढ किंवा तिकडे जाण्याची इच्छा मात्र माझ्या मनामध्ये पहिल्यापासूनच होती. सर, मी असं ऐकलंय की तुम्ही कॉलेजमध्ये असताना, म्हणजे जो आपण 3 इडियट्स पिक्चर पाहतो, तर त्याच्यात जी आमिर खानची भूमिका आहे ना, रेंजो, तर तसं तुम्हाला कॉलेजमध्ये असताना म्हटलं जायचं. तर त्या संबंधातले काही किस्से सांगता येईल का? नाही, म्हणजे तसं काय करायचं नाही, तसं तो पिक्चर किंवा खूप प्रसिद्ध झाला, ते कॅरेक्टर वगैरे फेमस आहे, पण त्याचा आणि तसा माझा काही मला वाटत नाही तसा संबंध जोडता येईल. पण एक जनरल म्हणजे कॉलेजमध्ये असताना आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गमती जमती करायचो. किंवा एकदा MBBSला लागल्यानंतर एक साधारणतः असं आमच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये असा ट्रेंड होता की परीक्षा आल्यानंतरच आम्ही अभ्यास करायचो. बाकीच्या वेळेस आम्ही सर्व प्रकारच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण इन्व्हॉल्व असायचो. त्याच्यामुळे स्पोर्ट्स असेल किंवा बाहेर फिरणं असेल, त्याचबरोबर कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप मजा चालायची. आणि त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक हॉस्टेलमध्ये एक वर्षानुवर्षाची काही परंपरा होत्या, तर त्या सगळ्या परंपरा आम्ही, मला असं वाटतं की फॉलो केल्या आणि त्याच्यातून काही गमती जमती घडल्या असतील. खोडकरपणा जो असेल तो त्या काळामध्ये कॉलेजमध्ये झालेला आहे. तर त्याच्याबद्दल काही लोकांनी त्याला तसं मीडियामध्ये प्रसिद्धी दिली, त्याच्यामुळे तसं काही ठिकाणी लेख वगैरे आलेले आहेत. सर, आपण गडचिरोली सारख्या म्हणजे अति संवेदनशील भाग आहे आणि नक्षलवाद्यांचा खूप एरिया आहे सगळा. आपण तिथे काम केलंय आणि खूप चांगलं काम केलंय, अनेक पुरस्कारही आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. तर तिथं कसं काम केलं तुम्ही? म्हणजे त्या नक्षलांसाठी काही योजना किंवा काही उपक्रम राबवले? खूप, म्हणजे गडचिरोलीमध्ये काम करणं हे खरंच एक आव्हानात्मक आहे. महाराष्ट्र पोलीसमध्ये गडचिरोलीची पोस्टिंग खूप टफ मानली जाते. आणि एक खरं सांगायचं तर तसं एक परसेप्शन आपण महाराष्ट्र आपणच लोकांनी बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्या चित्रपटांमध्ये सुद्धा अनेकदा संदर्भ असतो की राजकारणी एखाद्या अधिकाऱ्याला म्हणतो तुला गडचिरोलीला पाठवतो. तर हा एक जो कॉमन परसेप्शन आहे ते खूप चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली अनेक लोकांच्या मनामध्ये सुरुवातीलाच तिथे जाताना नकारात्मक भावनेतून तिथे जाणारा अधिकारी किंवा कर्मचारी असेल तो जात असतो. पण गडचिरोलीची चॅलेंजेस वेगळी आहेत आणि इतर ठिकाणी काम करण्यापेक्षा तिथे काम करणं खरंच खूप समाधान देणारं पण आहे. आणि तुम्हाला तिथे चांगल्या हेतूने तुम्ही काम केलं तर तुम्हाला तिथे रिझल्टसुद्धा निश्चितपणे मिळू शकतात.
एक चांगली टीम तिथे आपल्याला तयार करावी लागते. विशेषतः आम्हाला पोलिसांना तिथे आमच्या जे अनेक लोकांनी तिथे स्वतःचे प्राण धारातीर तिथे पडलेले आहेत नक्षलवादाशी लढताना, माओवादाशी लढताना. त्याच्यामुळे एक मोटिवेशन लेवल मेंटेन करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं आमच्या फोर्सच्या दृष्टिकोनातून, की आमचा जो जवान तिथे ॲक्च्युली जंगलामध्ये काम करतोय किंवा पेट्रोलिंग करतोय, त्याच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करणं हा एक महत्त्वाचं चॅलेंज असतं. आणि दुसरं असतं की पोलीस आणि प्रशासन किंवा सामान्य लोक आणि प्रशासन याच्यामध्ये जी दरी आहे ती फार मोठ्या प्रमाणात, ती दरी बुजवण्याचं जे काम आहे ते पोलिसांना तिथं करावं लागतं. पोलीस हेच तिथे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, बाकीचे ॲडमिनिस्ट्रेशन हे नंतर येतात. त्यामुळे पोलीस हाच शासनाचा एक फेस आहे तिथे. आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इनिशिएटिव्ज आम्हाला तिथे घ्यावे लागतात की जे नॉर्मल जिल्ह्यामध्ये पोलिसांचं आमचं काम असं आहे असं समजलं जात नाही. जसं आम्ही तिथे रस्ते बनवतोय, आम्ही तिथे पूल बांधतोय, आम्ही तिथे सामूहिक विवाह सोहळे करतोय, आम्ही गरीब लोकांना त्यांचे राशन कार्ड मिळवून देतोय, जात प्रमाणपत्र काढून देतोय. ही काही पोलिसांची कामं नाहीत, पण ही शासनाची कामं आहेत. आणि शासनाची सगळी कामं ही पोलीस विभागाच्या माध्यमातून तिथे करावी लागतात. कारण शासन अस्तित्वात नसल्यामुळे दुर्गम भागामध्ये पोलीस हाच तिथे शासनाचा एक फेस आहे. आणि त्याच्यामुळे पोलिसांना तिथे हे सगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. आणि त्यामुळे तिथलं जे प्रशासन आहे, पोलीस प्रशासन, हे इतर कुठल्याही जिल्ह्यांपेक्षा तिथलं कामाचं जे स्वरूप आहे त्याचं खूप वेगळं आहे, चॅलेंजिंग आहे आणि समाधान देणारं पण आहे. सर, म्हणजे मलाही आतापर्यंत असं वाटत होतं की शिक्षा म्हणजे गडचिरोली, पण तुम्ही खूप वेगळा त्याचा चेहरा मला दाखवला की त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या आपण सगळेजण पोलीस प्रशासन ते पूर्ण करत असत. हो, अगदी नक्कीच. अगदी म्हणजे मी तुम्हाला कितीतरी उदाहरणं सांगू शकेन की तिथं अशी काही गावं आहेत की जी वर्षानुवर्ष तिथे प्रशासन पोहोचलं नाही. आणि बऱ्याचदा अगदी आठवडी बाजारामध्ये येण्यासाठी किंवा एखादी प्रसूतीला एखाद्या स्त्रीला वेदना होत असतील तर तिला हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी सुद्धा तिथे साधन नाही आहे, कारण तिथे पूलच नाही आहे. असं बऱ्याचदा असं होतं की नदी क्रॉस न करता आल्यामुळे सुद्धा मातेचा मृत्यू होतो किंवा एखाद्या मुलाला शिक्षणाला शाळेमध्ये तो जाऊ शकत नाही. अशा अनेक कम्युनिकेशनची तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आहेत. आणि त्याच्यामध्ये माओवादाचा जो प्रॉब्लेम आहे तो असाच आहे की माओवादी हे नेहमी स्वतःला आम्ही गरिबांचे काही वारी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते अशा प्रकारची जी विकासाची जी साधनं आहेत किंवा कुठल्याही प्रकारची कम्युनिकेशनची साधनं तिथे डेव्हलप होऊ देणार नाहीत किंवा व्हायला ते विरोध करतात. ते मोबाईल टॉवरला विरोध करतात, नदीवर पूल बांधायला विरोध करतात, रस्त्यांना विरोध करतात, इंटरनेटला विरोध करतात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी की जी तिथल्या आदिवासी व्यक्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडेल त्याला निश्चितपणे त्यांचा विरोध असतो. सर, असे मी वाचलंय की 8,000 मुलांना पुस्तकं एक दिवशी वाचण्याचा तर ते काय मला तो एक म्हणजे आमच्या जी नागरिक कृती शाखा आहे गडचिरोली पोलिसांची, त्याच्या माध्यमातून आम्ही अशा अनेक उपक्रम घेत असतो की ज्याच्यामध्ये इवन परसेप्शन मॅनेजमेंट की प्रशासनाविषयी आणि गडचिरोलीविषयीचं सुद्धा परसेप्शन बदलणं हा एक त्यातला महत्त्वाचा घटक आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतला होता की गडचिरोली जिल्ह्यातल्या शाळांमध्ये एक कार्यक्रम आम्ही घेतला होता ज्याच्यामध्ये सर्व धर्मांमध्ये शांती आणि अहिंसा याची शिकवण दिलेली आहे. मग ते आपली भगवद्गीता असू द्या किंवा आपला येशू ख्रिस्त असू द्या किंवा गौतम बुद्ध असू द्या, हे सगळेजण धर्म जे आहेत ते जगाला शांतता राखा किंवा एक शेजाऱ्यांवर प्रेम करा असा संदेश देतात. आणि त्याच्यामुळे या सगळ्या कॉमन संदेशांविषयी आम्ही एक प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आधी परीक्षा घेतल्या मुलांच्या, त्याच्यामधून त्या मुलांना निवडण्यात आलं आणि त्यांचा एक सामूहिक पुस्तक वाचण्याचा कार्यक्रम, महात्मा गांधीजींचं पुस्तक वाचण्याचा कार्यक्रम आम्ही गडचिरोली पोलीस मुख्यालयातल्या ग्राउंडवर ठेवला होता. आणि त्याच्यामध्ये सुमारे 8,000 मुलांनी एकाच वेळी सामूहिक पुस्तक वाचन केलं आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली. कारण त्याच्या आधीचा जो विक्रम होता तो काहीतरी 6,500च्या आसपास होता आणि तो विक्रम आम्ही मोडला. त्याच्यामुळे अहिंसा आणि शांततेची शिकवण देण्यासाठी गडचिरोलीतल्या शाळकरी मुलांनी गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये एक सामूहिक पुस्तक वाचन केलं. त्या निमित्ताने आमची एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. निमित्त गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं होतं, पण त्या निमित्ताने जो संदेश आहे की शांततेचा आणि विशिष्ट गडचिरोलीच्या हिंसक पार्श्वभूमीवर, तिथल्या माओवादाच्या पार्श्वभूमीवर तो संदेश प्रतीक म्हणून सुद्धा खूप महत्त्वाचा होता. आणि त्या निमित्ताने आम्हाला वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन
त्या मुलांशी एक संवाद साधता आला, त्या मुलांशी आम्हाला एक चांगला कम्युनिकेशन करता आलं. ते त्याचं एक बेसिकली एक चांगला नागरिक कृती उपक्रम म्हणून आम्ही तो घेतला होता. म्हणजे नावाप्रमाणेच तुमचा हा उपक्रम अभिनवच आहे. सर, आता तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये SP म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आता पुणे शहराचं म्हणजे पुणे जिल्ह्याचंच शहरीकरण वाढतं आहे, त्याचबरोबर गुन्हेगारीचंही प्रमाण वाढतं आहे, कारण इथे औद्योगिक क्षेत्र खूप आहे. तर हे सगळं कंट्रोल करणं आणि कमी मनुष्यबळ असताना तसं हे फार जिकरीचं काम आहे. तर हे क्राईम कंट्रोल तुम्ही आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कसा करणार आहात? कारण आता बघा, बेरोजगारी आहे, मुलांची व्यसनाधीनता वाढते, महिलांवर अत्याचार पण वाढत आहेत. ह्या सगळ्या रोज आपण या दैनंदिन केसेस बघतोय. तर याच्यावर कंट्रोल करण्यासाठी काय उपाय योजना? नाही, हे खूप म्हणजे चॅलेंजिंग भाग आहे. स्पेशली आपल्या पुणेच्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री वाढली, शहरीकरण वाढलं आणि स्थलांतर पण वाढलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे क्राईम रेट पण आपल्याला वाढलेला दिसतो. पण हा नागरीकरणाचाच भाग आहे आणि त्या अनुषंगाने जेवढं आपल्याला एक तर इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही जे प्रयत्न करतोय तो एकतर आमचं मनुष्यबळ वाढवण्यासाठी पण निश्चितपणे आमचे प्रपोजल्स आहेत. काही नवीन पोलीस स्टेशन्स आता आमची मंजूर होणार आहेत. पुणे सिटी आणि पुणे ग्रामीण याच्यामध्ये रिऑर्गनायझेशन त्या अनुषंगाने झालेलं आहे. पण प्रोफेशनली सुद्धा आम्ही याच्यामध्ये जे स्पेशली जे नवीन गुन्हेगारीकडं ओढली जाणारी मुलं असतात त्यांच्यावर आम्ही जास्तीत जास्त वर्कआउट करतोय की त्यांना याच्यापासून कसं प्रिव्हेंट करता येईल. दुसरीकडे काही हॅबिच्युअल ऑर्गनाइज क्राईम असतो की ज्याला जास्तीत जास्त अतिशय कडक म्हणजे आपण असं म्हणतो की कायद्यामध्ये असणारी जी काही आयुधं उपलब्ध असतात त्या सगळ्याचा वापर करून अतिशय स्ट्रॉंगली त्याला हँडल केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने सुद्धा आमच्याकडे MPD असेल किंवा MCOC असेल या प्रकारच्या आयुधांचा आम्ही वापर करत असतो. त्याचबरोबर जे रेकॉर्डवरील आरोपी असतात तर त्यांच्यावर चांगलं सर्व्हिलन्स सिस्टीम, टेक्नॉलॉजीचा वापर करणे त्यासाठी. तर या सगळ्यांचा वापर करून एक जास्तीत जास्त इफेक्टिव्ह पोलिसिंग कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. डायल 112 सारखे प्रकल्प आता महाराष्ट्र शासन नुकते सुरू करणार आहे की ज्याच्यामुळे आमचा रिस्पॉन्स टाईम वाढणार आहे, आमचं पोलीस प्रेझेन्स विजिबल राहणार आहे. महिलाविषयक आता निर्भया पथकं आमची आहेत की जी सगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन जास्तीत जास्त महिला सुरक्षेविषयी अवेअरनेस क्रिएट करत असतात. तर अशा सगळ्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून बेटर पोलिसिंग किंवा लोकांना सुरक्षित वातावरण निर्माण होईल यासाठी आम्ही निश्चितपणे कटिबद्ध आहोत. सर, आता याच्या पुढचं म्हणजे आता कोविडचं संकट गेलं असं वाटत होतं, पण आता परत ती आलेली लाट. तर मागच्या या काळामध्ये आपल्या पोलिसांनी, महाराष्ट्र पोलीस, आपल्या पुणे जिल्ह्यात सगळ्यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्याच्यामध्ये काहींना दुर्दैवी झाला. तर आता या पुढच्या काळात जो कोविड वाढतोय तर आपल्या याच्यातून काय करणार आहात आणि नागरिकांना काय संदेश द्याल? कोविडमध्ये खरंच आमच्या सर्वच म्हणजे पोलीस अधिकारी, अंमलदारांनी खूप मनापासून पहिल्या डे 1 पासून काम केलं. म्हणजे मी स्वतः डॉक्टर आहे आणि त्याविषयीच्या अनुभवावरून पण मी प्रत्यक्ष नेहमी सांगत असतो की जेव्हा अगदी वैद्यकीय व्यावसायिकसुद्धा PPE किटशिवाय रुग्णांना तपासण्यासाठी तयार होत नव्हते, तेव्हा आमचा कॉन्स्टेबल रस्त्यावर उभारून प्रत्येक नाकाबंदीमध्ये तो येणाऱ्या व्यक्तीचं तपासणी करण्यासाठी अगदी कसलाही विचार न करता थांबलेला होता. आणि निश्चितपणे त्याची किंमत पण आम्हाला भोगावी लागली. आमचे जवळपास पुणे जिल्ह्यातील 6 आमचे पोलीस, 1 अधिकारी, 6 आणि 5 जवान आमचे कोरोनाच्या कारणामुळे आमचे शहीद झालेले आहेत. परंतु या सगळ्यांनी आम्ही निश्चितपणे त्याच्यातून आम्ही पुढे जातोय. त्यामुळे आमच्यामध्ये काही आत्मविश्वास कमी झाला असं नाही. आणि आता तर व्हॅक्सिन सुरू झालेलं आहे. आमचं व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह चालू आहे. जवळपास 1500 लोकांनी म्हणजे आमच्या जवळपास 60% लोकांनी आतापर्यंत व्हॅक्सिनसुद्धा घेतलेलं आहे. आणि त्यामुळे कोविडची दुसऱ्या लाट जरी आली तरी आम्ही ती थोपवण्यासाठी निश्चितपणे सज्ज आहोत. आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे फक्त कर्फ्यू असेल किंवा काही संचारबंदी, जमावबंदी या कायद्यांचं पालनच नाही तर अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीची छोट्या छोट्या गरजासुद्धा या काळामध्ये आम्ही पूर्ण करायचे प्रयत्न केले. अगदी
डायलिसिसचा पेशंट आहे, त्याच्याकडे घरी कुणी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्याला कोण उपलब्ध नाही, तर पोलिसांनी त्याला हॉस्पिटलपर्यंत नेलं. गरोदर माता आहे, तिला काहीतरी एखादं औषध आणून द्यायचं आहे, ते द्यायचं काम पोलिसांनी केलेलं आहे. आणि कितीतरी गरजू व्यक्तींना, कामगार असतील त्यांना घरापर्यंत सोडवणं असेल, किंवा चालत निघालेले लोक होते त्यांना परत गाडीत बसवून त्यांना शेल्टरपर्यंत आणणं, त्यांची 2-3 दिवस जेवायची व्यवस्था करून परत त्याला रेल्वेनी पाठवणं, अगदी सगळ्या टाईपची कामं या काळामध्ये आम्ही केली. आणि निश्चितपणे आता तर, तेव्हा तर आमच्या हातात काही नव्हतं, म्हणजे आपल्याला ट्रीटमेंट माहीत नव्हती, व्हायरस कसा आहे माहीत नव्हता, त्याचे काय कॉम्प्लिकेशन्स होतील माहीत नव्हतं. त्या मानाने आता आपल्याकडे नॉलेज आहे, ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत, व्हॅक्सिन आहे, त्यामुळे आता घाबरण्यासारखं काही नाही आहे. पोलीस अतिशय आत्मविश्वासाने या सेकंड वेव्ह आली तरी आम्ही त्याचा सामना करू शकतो. आणि आणखी एक चांगली बाजू की तुम्ही डॉक्टर आहात आणि ही मोठी जबाबदारी आहे. खरं तर पोलीस क्षेत्राकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन असा आहे की समाजाचं रक्षण करणं आणि अन्यायाविरुद्ध आपल्याला लढणं, हे दोन्ही गोष्टी करायला लागतात. अनेक विद्यार्थी आहेत सर की जे त्यांना वाटतं UPSC करावी आणि IPS IAS व्हावं, अनेक जण प्रयत्न करत असतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय सल्ला द्याल? माझा सल्ला म्हणजे थोडंसं या बाबतीमध्ये मी कन्झर्वेटिव्ह आहे असं म्हणता येईल. पण मला असं वाटतं की म्हणजे UPSC असेल किंवा MPSC असेल, हे खूप एक चांगलं माध्यम आहे समाजाची सेवा करण्यासाठी. आणि निश्चितपणे या परीक्षांवर किंवा या सिस्टीमवर लोकांचा विश्वास पण याच्यासाठी आहे की कुठलाही वशिला न लागता, जात धर्म याचा विचार न करता तुम्हाला तुमच्या केवळ मेरिटच्या जोरावर, तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्हाला प्रशासनातील ही सर्वोच्च पदं मिळू शकतात. आणि निश्चितपणे त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात या परीक्षांमधून प्रशासनामध्ये येण्याचा प्रयत्न करतात, आणि ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु मी त्याच वेळेस हेही सांगू इच्छितो की UPSC किंवा MPSC मध्ये मिळणारं यश हेच काही खरं तर सर्वोच्च यश नाही आहे. समाजामध्ये असे कितीतरी फील्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये लोक चांगलं काम करू शकतात, आणि तिथे आपल्याला चांगलं मॅनपॉवर मिळत नाही किंवा चांगल्या व्यक्ती मिळत नाहीत. आणि त्याच्यामुळे इकडे आपल्याला यश नाही मिळालं म्हणून काही लोक बऱ्याचदा खचून जातात, किंवा त्यांना असं वाटतं की हेच फक्त एक महत्त्वाचं माध्यम आहे. मला असं वाटतं की अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. आपण नेमकं समाजासाठी कुठल्या माध्यमातून सेवा करायची हा शेवटी आपल्या आवडीचा प्रश्न आहे. आणि प्रशासनात जर येणार असाल तर निश्चितपणे समाजसेवेचं व्रत घेऊन यावं असं मला असं वाटतं. किंवा कारण आम्ही अशीही उदाहरणं पाहतो की काही लोक सर्व्हिसचा वापर जे असतात ते स्वतःचं किंवा त्याच्या कुटुंबाचं अपग्रेडेशन करण्यासाठी करतात. त्यांच्यामुळे समाजाला किती फायदा होतो हा फार मोठा म्हणजे प्रश्न असू शकतो. त्याच्यामुळे किंवा जो आयडियालिझम असतो तो सर्व्हिसमध्ये येण्यापर्यंतच असतो, किंवा मग सर्व्हिसमध्ये एकदा लागलं की मग आपण कुठल्या बॅकग्राऊंडवरून आलो, आपण कुठून सुरुवात केली, याचं सुद्धा लोक विसरून जातात. आणि त्यांची जे ॲस्पिरेशन्स असतात ते वेगळ्या प्रकारचे पण व्हायला लागतात. त्याच्यामुळे मी अनेकदा बोलताना हा विचार म्हणजे माझ्या मनामध्ये येत असतो की शेवटी देशामध्ये आपल्याला काय 5,000 IAS किंवा 5,000 IPS किंवा समजा 4,000 IRS एवढे ऑफिसर आहेत. आज काही महाराष्ट्रातून सिलेक्ट होतात, काही तामिळनाडूतून सिलेक्ट होतात. आपण खूप प्रयत्न केल्यामुळे आता ग्रामीण भागातून ट्रेंड वाढला, ग्रामीण भागातून अधिकाऱ्यांचं सिलेक्शन व्हायचं प्रमाण वाढलं. एक जो नेहमीचा आहेरे वर्ग होता, किंवा वर्षानुवर्ष ज्याचे वडील पण कलेक्टर होते, त्याचा मुलगाही कलेक्टर झाला, अशा प्रकारचा जो ट्रेंड होता तो आता निश्चितपणे आपल्याला दिसत नाही. आणि अतिशय हंबल बॅकग्राऊंडमधून, अतिशय गरिबीतून आलेले लोकसुद्धा सिलेक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु याचा म्हणजे खूप चांगला परिणाम प्रशासनावर झालेला आहे आपल्याला असं दिसतो. परंतु आपल्याला हेही पाहिलं पाहिजे की शेवटी तेवढेच लोक सिलेक्ट होणार आहेत. शेवटी फायनली ते समाजातल्या कुठल्या ना कुठल्या वर्गातून होतील. आज एका जिल्ह्यातून जास्त होत होते ते कमी प्रमाण होऊन दुसऱ्या जिल्ह्यातलं प्रमाण वाढलेलं दिसेल, किंवा एका राज्याचं प्रमाण कमी होईल दुसऱ्या राज्याचं प्रमाण वाढलेलं दिसेल. हा ट्रेंड दिसेल. परंतु जेवढा प्रशासनात आलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीची जोपर्यंत कमिटमेंट वाढणार नाही, त्याच्यामध्ये जोपर्यंत इंटिग्रिटी राहणार नाही, तोपर्यंत एकंदरीत समाजाला काही फार फायदा होणार नाही. त्याच्यामुळे तोही फॅक्टर मला असं वाटतं की आपण एम्फसिस केला पाहिजे की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जे येणारे लोक आहेत किंवा येणारे जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्या मनामध्ये पण हे असलं पाहिजे की तुम्हाला एका विशिष्ट लेवलपेक्षा वेगळे काही बेनिफिट्स त्याच्यामधून तुम्ही एक्सपेक्ट करणं पण चुकीचं आहे. तर आता मी IPS आहे किंवा मी सिव्हिल सर्वंट झालो
तर माझ्या डोक्यामध्ये हेच निश्चित असलं पाहिजे की काही बेनिफिट्स मला मिळणार आहेत, मला एक आर्थिक स्टॅबिलिटी मिळणार आहे, मला गव्हर्नमेंटमध्ये काम करायचे वेगवेगळ्या पदांवर संधी मिळणार आहे. परंतु मला हेही समजलं पाहिजे की माझ्या ज्या गरजा आहेत त्या लिमिटेड असल्या पाहिजेत. मी असं माझ्या मनामध्ये नाही विचारायला पाहिजे की मला मर्सिडीज पण पाहिजे आहे. तसं पाहिजे असेल तर तुम्ही उद्योगपती व्हायला पाहिजे. पण अशा प्रकारचे विचार घेऊन सुद्धा काही लोक येत असतात. तर त्यांना सुद्धा मला निश्चितपणे या निमित्ताने सांगावंसं वाटतं की आपण येताना नेमकं कशासाठी येत आहोत हे मात्र आपण विसरता कामा नये. अगदी बरोबर आहे सर. अतिशय महत्त्वाचा संदेश आज तुम्ही दिलाय की आपण या क्षेत्रामध्ये येताना आपण सामाजिक बांधिलकी पण जपायला हवी. अशा सगळ्या गोष्टी आपण सांगितल्यात आणि तुमच्या मागे खूप काम असतानाही भरपूर वेळ दिलात. सोशल मीडियाच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद.